राज्याच्या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन. नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, भरतभाऊ गावित, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांचं आवाहन. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं. या भीषण अपघातात दादांसह 5 जणांनी प्राण गमावले. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रासह नवापूर तालुक्यावर शोककळा पसरली. दिनांक रविवार 1 फेब्रुवारी 2026, वेळ सकाळी ठीक 11 वाजता. स्थळ स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक नगर भवन, नवापूर इथं श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अजितदादा म्हणजे केवळ एक नेते नव्हते, तर प्रशासनावर वचक आणि कार्यकर्त्यांसाठी मायेचा आधार असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली. उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी या शोकसभेला उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्रभाऊ नगराळे व सर्व नगरसेवक यांनी केलं. नवापूर शहर व नवापूर तालुक्यातील तमाम जनतेला मी विनंती करी इच्छितो की परवा जो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते, राष्ट्रीय पक्षाचे नेते अजितदादा पवार यांचा जो विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या शोकसभेचे आयोजन दिनांक 1 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका टाउन हॉल येथे आयोजित केलेले आहे. तर मी सर्व पक्षीय नेते मंडळी व पदाधिकारी आणि तालुक्यातील तमाम अजितदादांना प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की शोकसभा ही 11 वाजता ठेवलेली आहे. त्यासाठी सर्व नेते मंडळी, पदाधिकारी यांनी जमावे ही विनंती. नमस्कार. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.